नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना रेल्वेमध्ये करिअर तर करायचं आहे, रेल्वे एक्झाम तर द्यायची आहे, बट रेल्वे एक्झाममध्ये काय काय गोष्टी लागतात किंवा किती पोस्ट असतात हे त्यांना माहिती नाहीये. ठीक आहे, आम्हाला एक्झाम द्यायची आहे, रेल्वेमध्ये आम्हाला लागायचं आहे. रेल्वे एक सिक्युअर करिअर, सिक्युअर जॉब तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, पण आपल्याला माहितीच नसतं की नेमकं रेल्वेमध्ये कोणत्या पदासाठी आपण फॉर्म फिल करू शकतो आणि त्या पदासाठी आपलं शिक्षण व्यवस्थित आहे का, त्या पदासाठी आपण इलिजिबल आहोत का, ही गोष्ट माहिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या मागणीतूनच देण्यात येत आहे की नेमकं मॅडम आरआरबी काय आहे. ठीक आहे, तर आरआरबी म्हणजे काय, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जो आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दरवेळेस 4 ग्रुप मधून एक्झाम काढत असतो. ठीक आहे, ABCD हे काय आहे, त्यांचे ग्रुप्स आहे. मग ह्या ग्रुप्समध्ये काय काय पदं येतात हे आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला पोस्ट एज्युकेशन सॅलरी इथे दिसणार आहे. सगळ्यात पहिली पोस्ट आहे NTPC ची. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना. सगळ्यात पहिली पोस्ट आहे NTPC. NTPC म्हणजे काय, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज. ठीक आहे, आता हे अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेवललाही असू शकतात. आता बघा, जर तुम्हाला नॉन ग्रॅज्युएट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही 12th पास असाल तरी सुद्धा चालेल, त्याच्यात TC वगैरे असे जॉब मिळतात. ठीक आहे, आणि पोस्ट वाईज आहे या, म्हणजे तुम्ही नॉन ग्रॅज्युएट असाल तरी पण चालेल, ग्रॅज्युएट असाल तरी पण चालेल. तर इथे पोस्ट वाईज, तर ह्याची सॅलरी किती असते बघा, 25,000 ते 35,000 पर्यंत काय असते याची सॅलरी असते. लक्षात आलं की हे कशासाठी आहे, सॅलरी किती आहे त्याची, तर 25 ते 35,000 प्लस अलाउन्सेस तुम्हाला वेगळे रेल्वेकडून मिळतात. जर तुम्हाला NTPC साठी फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही 12वी दिलेली असेल तरी सुद्धा चालेल, आणि तुम्ही ग्रॅज्युएशन दिलेलं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा चालणार आहे. इथे विविध पोस्ट असतात, TCच्या, स्टेशन मास्टरचे, असे विविध इथे पोस्ट असतात. आणि हा जॉब जो आहे तो ग्रुप सी चा जॉब तुमचा असेल. ठीक आहे, कशाचा असणार आहे, ग्रुप सी चा तुम्हाला इथे जॉब मिळेल. ठीक आहे, सगळ्यांना समजलं. आता पुढे पुढे बघा, ALP असिस्टंट लोको पायलट, हा सुद्धा ग्रुप सी चा आहे. जसं की मी तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड 4 ग्रुप मध्ये एक्झाम काढते, ABCD. ठीक आहे, तर ही एक्झाम आणि ही एक्झाम NTPC ALP सी लेवलची आहे, सी ग्रुपची आहे. बरोबर. आता बघा, ALP जे आहे असिस्टंट लोको पायलट, तर ह्याच्यासाठी तुम्हाला 10वी प्लस ITI लागतो, किंवा तुम्ही जर एखादा डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे. म्हणजे जर ALP मध्ये तुम्ही फॉर्म फिल करत असाल तर तुम्हाला ITI इथे लागणारच आहे, 10th पास आणि ITI. जर तुमचा डिप्लोमा पण असेल तरी सुद्धा इथे चालेल. आता याच्या सॅलरी बद्दल जाणून घ्यायचं झालं तर 19,000 ते 35,000 पर्यंत तुमची सॅलरी असते विथ अलाउन्सेस. तुम्हाला रेल्वेचे अलाउन्सेस वेगळे मिळतात. ओके, त्याच्यानंतर आहे टेक्निशियन. टेक्निशियन साठी ITI किंवा 12th सायन्स तुम्हाला लागतं. तुम्ही जर टेक्निशियन साठी फॉर्म फिल करत असाल तर ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी हा तुम्हाला जॉब मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचं ITI झालेलं हवं, ते पण सायन्स मध्ये. तुम्हाला इथे सायन्स लागतं. तुमचं 12th ग्रॅज्युएशन जे काही असेल ते सायन्स मध्ये झालेलं पाहिजे. सॅलरी तुमची आहे 14,000 ते 30,000 पर्यंत पोस्ट वाईज सॅलरी तुमची असते, कारण याच्यामध्ये पण विविध पद वगैरे असतात विथ अलाउन्सेस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ज्युनियर इंजिनियर. यासाठी तुम्हाला डिप्लोमा, BE किंवा BTech तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. सॅलरी 35 ते 45, हायर सॅलरी प्रोव्हाइड करणारा जॉब आहे. आता काही जण इंजिनियर झालेले असतील तरी सुद्धा त्यांना ही गोष्ट माहिती नसेल, इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला रेल्वेमध्ये एक गव्हर्नमेंट सिक्युअर जॉब मिळतो. ठीक आहे, तर तुमची सॅलरी पण इथे आहे, त्याच्यात अलाउन्सेस पण आहे, नंतर प्रमोशन पण होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल RPF. कॉन्स्टेबल, जर बघा काही काही जणांना ना वर्दी पाहिजे असते, वर्दीची एक वेगळी क्रेज असते, तर तुम्हाला वर्दी हवी असेल, एक प्रॉपर व्यवस्थित युनिफॉर्म हवा असेल, तर तुम्ही RPF कॉन्स्टेबल साठी फॉर्म फिल करू शकतात. यासाठी तुम्ही 10th पास असतील तरी सुद्धा चालेल, आणि जर तुम्ही SI साठी भरत असाल, ठीक आहे, SI साठी, तर तेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएशन लागेल. ओके, सॅलरी याची 25 ते 40,000 पर्यंत आहे विथ अलाउन्सेस. ठीक आहे, आणि ग्रुप डी आपला फेवरेट जॉब आहे ना, ग्रुप डी जी आहे ती 10th लेवलची आहे. ग्रुप डी लेवल 1 चा जॉब आहे. ठीक आहे, काय आहे याची लेवल, लेवल 1 चा ग्रुप डी चा जॉब असून 10th किंवा ITI, 10th प्लस ITI, तुमचं 10th झालेलं पाहिजे, ITI झालेलं पाहिजे, तर तुम्ही ग्रुप डी साठी काय करू शकतात, फॉर्म फिल करू शकतात. आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना काय करायचंय, रेल्वेमध्ये यायचं आहे, रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे, रेल्वेच्या एक्झाम द्यायच्या आहे, पण त्यांना शिक्षण किती हवं, पोस्ट कोणत्या कोणत्या आहे, लेवल काय आहे हे माहित नसेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचंय. जय हिंद.